कौशल्य विकसित होणार आहे, मूल्यांचं संवर्धन होणार आहे, पर्यावरणाविषयी जागृती होणार आहे, असे अनेक विषय त्याच्यामध्ये येणार आहे. आणि तुम्हाला सांगितलंय म्हणून करणं आणि तुम्ही आपणहून करणं त्याच्यामध्ये जमीन असण्याचं फरक. हिरवे तळ कोकण, सह्याद्रीच्या तळी शोभते हिरवे तळ कोकण, राष्ट्रदेवीचे निसर्ग निर्मित केवळ नंदनवन, जुळजुळ वाणे मंजुळ वाणे गात वाहती झरे, शिलोच्चयातून झुरुझुरु देते गंगा जळ पाझरे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण शहरात बॅरिस्टर नाथपाई सेवांगण संचलित साने गुरुजी वाचन मंदिर मालवण ग्रंथालयात नवीन खरेदी केलेल्या पुस्तकांचं ग्रंथ प्रदर्शन आणि प्रमाणपत्र वितरण कार्यक्रम संपन्न झाला. गुरुवार 23 एप्रिल 2026ला साने गुरुजी वाचन मंदिर मालवण इथं हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी मंचावर कार्यक्रमाच्या अध्यक्षा ज्येष्ठ साहित्यिक वैशाली पंडित, उद्घाटक ज्येष्ठ कला शिक्षक BG सामंत, प्राध्यापक नागेश कदम, जॉन नरोना, बॅरिस्टर नाथपाई सेवांगणचे कार्यवाह लक्ष्मीकांत खोबरेकर व साने गुरुजी वाचन मंदिर कार्याध्यक्ष डॉक्टर ज्योती तोरसकर उपस्थित होते. यावेळी जागतिक पुस्तक दिनाच्या औचित्याने आयोजित ग्रंथप्रदर्शनाचं कला शिक्षक BG सामंत व ज्येष्ठ साहित्यिक वैशाली पंडित यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं. तसंच साने गुरुजींच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून वंदन करण्यात आलं. मंचावरच्या मान्यवरांचं पुस्तक भेट देऊन स्वागत करण्यात आलं. यावेळी कात्रण प्रकल्पातील विद्यार्थ्यांना सहभाग प्रमाणपत्र तसंच सलग वाचन ध्यास उपक्रमातील सहभागी वाचकांना प्रमाणपत्र आणि ग्रंथभेट देण्यात आला. उपस्थित मान्यवरांनी सहभागी विद्यार्थ्यांचे कौतुक करत अभिनंदन केले. दरम्यान कार्यक्रमाचे उद्घाटक ज्येष्ठ कलाशिक्षक BG सामंत यांनी सांगितलं की साने गुरुजी वाचन मंदिर ग्रंथालयाने घेतलेला कात्रण प्रकल्प हा अतिशय स्तुत्य उपक्रम आहे. अशा उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये संग्रह करण्याची वृत्ती जोपासली जाते. वृत्तपत्रातील कात्रण जमा करताना वृत्तपत्र वाचलं जाणं हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे. संग्रह करताना सृजनात्मकता, डिझाईन, कौशल्य विकास, मूल्यांचं संवर्धन, पर्यावरणविषयक जागरूकता आणि वाचन संस्कृती वृद्धिंगत होणार असंही कलाशिक्षक BG सामंत यांनी सांगितलं. कार्यक्रमाच्या अध्यक्षा ज्येष्ठ साहित्यिक वैशाली पंडित यांनी जागतिक पुस्तक दिनानिमित्त माधव केशव काटदरे उर्फ कवी माधव यांच्या 100 वर्षांपूर्वीच्या हिरवे तळ कोकण या कवितेचे सादरीकरण केलं. 100 वर्षांपूर्वीचं तळकोकण कसं होतं आणि आता कसं आहे याची प्रभावी मांडणी साहित्यिका वैशाली पंडित यांनी त्यांच्या सादरीकरणातून केली अशी प्रतिक्रिया व्यक्त होते. तसंच प्राध्यापक नागेश कदम, सेवांगण कार्यवाह श्री लक्ष्मीकांत खोबरेकर, श्री रेडकर व अस्मी आठलेकर यांनीही मनोगत व्यक्त केलं. यावेळी ज्येष्ठ साहित्यिक वैशाली पंडित, उद्घाटक BG सामंत यांच्यासह प्राध्यापक नागेश कदम, जॉन नरोना, बॅरिस्टर नाथपाई सेवांगण कार्यवाह श्री लक्ष्मीकांत खोबरेकर, साने गुरुजी वाचन मंदिर कार्याध्यक्ष डॉक्टर ज्योती तोरसकर, D.Ed कॉलेजच्या प्राध्यापक पूर्वा शिरसाट, प्राध्यापक दत्तात्रय माळी, प्राध्यापक आनंदी घोगळे, निलेश सामंत, सुमन कुमटेकर, रमेश दळवी, सदा चुरी, गौरी केळुसकर, वैष्णवी आचरेकर, धनश्री तारी, स्मिता सटम, कोळंबकर तसंच विद्यार्थी, पालक व वाचनप्रेमी उपस्थित होते. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन साने गुरुजी वाचन मंदिर ग्रंथपाल ऋतुजा केळकर यांनी केलं तर डॉक्टर ज्योती तोरसकर यांनी आभार प्रदर्शन केलं. यावेळी कवी माधव काटदरे यांच्या 1921 साली रचलेल्या हिरवे तळ कोकणच्या पंक्ती ऐकूया. धुंद सिंधुला मारवेलीची मर्यादा घालून, उभी सैकती कोकण देवी राखीत तळ कोकण. मागे त्यांच्या उभे नारळी पोफळीचे आगर, पुढून विराजे निळावंतीचे निळेच जळमंदिर. राष्ट्रदेवीचे निसर्ग निर्मित केवळ नंदनवन, सह्याद्रीच्या तळी शोभते हिरवे तळ कोकण. सह्याद्रीच्या तळी शोभते हिरवे तळ कोकण. सानिका वांगणकर, आपली सिंधुनगरी न्यूज.